काही लोकांमध्ये निसर्गताच जो ट्रॅबेक्युलर मेशवर ही जी जागा आहे नॅरो असते. लेन्स हा असा प्रकार आहे की तो बॉडीमध्ये कायम वाढत असतो. जसं वय वाढतं तसं ते लेन्स फुगते किंवा वाढत जाते. त्यामुळे अजून अँगल स्ट्रक्चर अजून नॅरो होत जातो किंवा शॅलो होतो. त्यामुळे पाणीचा म्हणजे ॲक्वियस ह्युमरचा जो बाहेर जाण्याचा जो भाग आहे तो ब्लॉक होऊ शकतो आणि त्याला अँगल क्लोजर ग्लॉकोमा म्हणतात. म्हणजे ॲक्वेस ह्युमर म्हणजे आपल्या डोळ्याच्या आत जे द्रव्य Fluid असतं, आहे पाणी त्याला. फ्लूइड असतं, त्याला आपण ॲक्वेस ह्युमर म्हणतो. तर मग त्याचे ॲक्यूट अँगल क्लोजर ग्लॉकोमाचे अटॅक्स येऊ शकतात. एकदम पेन होऊ शकतो डोळ्यात, अच्छा. रेडनेस येऊ शकतो, लाईटकडं पाहिल्यानंतर इंद्रधनुष्याचे कलर दिसू शकतात, वन साइडेड हेडेक, समटाईम्स वॉमिटिंग. अच्छा. आय हॅव सीन सम पेशंट्स आर ॲडमिटेड इन द न्यूरोलॉजिकल वॉर्ड्स ऑल्सो. अच्छा. So because they have not checked the pressure, then angle closure glaucoma ज्यांचे डोळे म्हणजे हायपरोप्स आहेत, म्हणजे ज्यांचा प्लस नंबर जास्त आहे, त्यांना होण्याची शक्यता फार जास्त असते.